काकू, तुम्ही कशाला हे आणलात? आणि बरी आहे मी, एवढं काही नाही. खरं तर माझंच चुकलं. मी काकांना असं बोलायला नको होतं. एवढी वर्ष ते आजोबांची काळजी घेतात आणि मी आपलं. खरंय तुझं, नाही बोलायला होतस तू. पण तुझी तरी काय चूक आहे? ह्या घरात काय घडलंय तुला काहीच माहित नाही ना तनु. यानं ना खरंच एक बहीण होती. होते म्हणजे आहे, पण हे तिला बहीण मानत नाहीत ग. ताईंचं ना कॉलेजमध्ये असताना एका तरुणावर खूप प्रेम होतं, खूप जीवापाड प्रेम करायच्या त्या. अगदी साधा मुलगा होता तो, गरीब घरातला, आपल्या तोला मुलाचा नाही, आणि स्वतःचं घरही नव्हतं ग त्याच्याकडे. पण अशा स्थितीत एक ताईंनी सगळ्यांचा रोष पत्करून कुणालाही न जुमानता त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं. आणि तेव्हापासून यांनी तिचं नावही टाकून दिलं. तुला माहिती आहे तरू, ताईने पळून जाऊन लग्न केलं आणि घरी आल्या ग त्या. पण त्यांना इथं दाराच्या चौकडीतून आज तसं नाही घेतलं कोणी. बाबा, मला माफ करा, पण मी यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? आणि तेव्हाच आपण ना पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि तेव्हापासून काकू, मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. पण मग आता त्यांच्याशी काहीच संबंध नाही आहेत का तुमचे? नाही ना ग. या सगळ्या प्रकारानंतर ताईंचं नाव घ्यायला देखील परवानगी नाही आहे या घरात. काकू, अहो, पण या सगळ्यात मला त्यांची काहीच चूक वाटत नाही. असेल ना त्यांचं खरं प्रेम, कदाचित आता खूप सुखातही असतील त्या. काकू, आयुष्यात मनासारखा जोडीदार मिळाला ना की आयुष्य खूप सुखी होतं. म्हणजे माझ्या ओळखीत असं एक कपल आहे ज्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांशी लग्न केलं. आणि आज इतकी वर्ष झाली तरी एकमेकांसोबत खूप सुखात आहेत ते. असंच त्यांच्याबरोबरही घडलं असेल ना कदाचित? हो ना, तू म्हणतेस ना तसंच असायला हवं. देवा, ताईंना आयुष्यात भरपूर सुख दे, भरपूर सुख दे. काकू, हॅलो. नमस्कार साहेब, मी श्रीनिवास दळवी बोलतोय. साहेब, ते माझ्या कामाचं काय झालं ते ॲडव्हान्स बद्दल बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, त्या प्लॉटचा मालक जरा तिरसट डोक्याचा आहे. त्याचा मूड बघून त्याच्याशी बोलावं लागेल. आणि पैशाच्या बाबतीत तो अतिशय चिकट माणूस आहे. त्यामुळे ॲडव्हान्स देतील याची काही गॅरंटी नाही. मला तर वाटतं 99% नाहीच म्हणतील. साहेब, असं नका बोलू. तुम्ही पूर्ण प्रयत्न करा ना तुमच्याकडून. मला खरंच सांगतोय, मला खूप गरज आहे. माझी गरज जरा समजून घ्या ना साहेब. अहो, म्हटलं ना आम्ही बघतो म्हणून. हे बघा, तुम्ही त्या माणसाकडून अपेक्षा करणं सोडून द्या.
मी प्रयत्न करतो, कळवतो तुम्हाला. फक्त एकदा तुम्ही त्यांच्याशी देवा देवा किती वेळा नव्यानं उभं राहायचं मी. आता माझ्या अंगातली शक्ती सुद्धा संपत आली आहे. नक्की काय चाललंय सगळं. कंपनीतली नोकरी गेल्यापासून हे असंच होत आहे. कुठल्याच क्षेत्रात स्थिरस्थावर होता येत नाहीये. ती गॅरेजची नोकरी किती चांगली होती. काय झालं नक्की काही समजतच नाही, गणितच लागत नाही. चित्रगुप्त साहेब अचानक गेले कुठे. देवा, माझी बायको तुझी खूप मोठी भक्त आहे. अरे आमच्या कुटुंबातली लहान सहान संकट, छोट्या मोठ्या व्यथा सगळे ती तुला येऊन सांगते आणि तू तिला योग्य मार्ग सुद्धा दाखवतोस. आज मी तुझ्याकडे काहीतरी मागतोय देवा. माझी मदत कर. माझ्या खांद्यावरचं हे ओझं कमी करण्यासाठी मला मदत कर देवा. आज काहीही करून माझी आणि मालकांची भेट होऊ दे, एवढीच प्रार्थना आहे देवा.